पुस्तकाचे नाव गुड वाइब्स गुड लाईफ, स्वतःवर प्रेम करणे ही तुमची महानता कशी उघड करते. लेखक विक्सकेन. कंपनाचा नियम. ब्रह्मांड तुमच्या कंपनांना प्रतिसाद देते. तुम्ही जी ऊर्जा बाहेर टाकता ती ते परत करेल. आकर्षणाच्या नियमाच्या पलीकडे कंपनाचा नियम आहे. हा एका मोठ्या जीवनाचा मुख्य घटक आहे. एकदा तुम्ही या नियमाभोवतीच्या कल्पना शिकलात आणि लागू केल्या की तुमचे जीवन बदलून जाईल. याचा अर्थ असा नाही की तुम्ही सर्व अडचणी टाळाल. तथापि तुम्ही जे कराल ते म्हणजे नियंत्रण मिळवण्याचा आणि दिसायला तितकेच चांगले वाटणारे जीवन निर्माण करण्याचा मार्ग शोधणे. स्व-सुधारणा साहित्याच्या सुरुवातीच्या लेखकांपैकी एक म्हणजे नेपोलियन हिल. त्यांचे 1937 चे थिंक अँड ग्रो रिच 2 हे पुस्तक आतापर्यंतच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या पुस्तकांपैकी एक आहे आणि जगातील अनेक उद्योजक गुरु यश मिळविण्यासाठीच्या त्याच्या मार्गदर्शनाची प्रशंसा करतात. हिल यांनी त्यांच्या पुस्तकासाठी केलेल्या संशोधनात 500 यशस्वी पुरुष आणि महिलांच्या मुलाखतींचा समावेश होता, जेणेकरून त्यांनी त्यांचे यश मिळविण्यासाठी काय केले हे शोधता येईल. त्यानंतर त्यांनी त्यांच्याकडून मिळवलेले ज्ञान शेअर केले. त्यांच्या निष्कर्षांमध्ये त्यांनी असा दावा केला, आपण जे आहोत ते आहोत, कारण आपण आपल्या दैनंदिन वातावरणातील उत्तेजनांमधून विचारांच्या स्पंदनांना उचलतो आणि नोंदवतो. हिलने त्यांच्या पुस्तकात कंपन या संकल्पनेचे अनेक संदर्भ दिले आहेत आणि तुम्हाला माझ्या पुस्तकातही अनेक वेळा कंपन हा शब्द, आज सामान्यतः वाइब असे संक्षिप्त रूप दिले जाते, दिसेल. तरीही हिलच्या पुस्तकाच्या नंतरच्या अनेक आवृत्त्यांमधून कंपन या शब्दाचा कोणताही उल्लेख वगळण्यात आला. कदाचित प्रकाशकांना हिलच्या संकल्पनेसाठी जग तयार आहे असे वाटले नसेल. आजही वैज्ञानिक पुराव्याअभावी कंपनाशी संबंधित आधिभौतिक नियमांवर टीका होत आहे. जरी काही जण ते आधुनिक छद्मविज्ञानापेक्षा जास्त काही नसले तरी. तर कंपनाचा नियम काय आहे? सुरुवातीला लक्षात ठेवा की सर्व काही अणूंनी बनलेले आहे आणि प्रत्येक अणू एक लहान कंपन आहे. म्हणून सर्व पदार्थ आणि ऊर्जा निसर्गाद्वारे कंपनशील आहेत. तुम्ही शाळेतील दिवसांची आठवण केल्यास तुम्हाला शिकवले गेले असेल की स्थायू, द्रव आणि वायू या पदार्थाच्या वेगवेगळ्या अवस्था आहेत. आण्विक पातळीवरील कंपनांची वारंवारता ठरवते की ते कोणत्या अवस्थेत आहेत आणि ते आपल्याला कसे दिसतात. आपण अनुभवतो ती वास्तविकता कंपनांच्या जुळणीद्वारे अस्तित्वात येते. दुसऱ्या शब्दांत, वास्तवाचा अनुभव घेण्यासाठी आपण त्याच्याशी कंपनदृष्ट्या सुसंगत असणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, मानवी कान प्रति सेकंद 20 ते 20,000 कंपनांच्या दरम्यानच्याच ध्वनिलहरी ऐकू शकतो. याचा अर्थ असा नाही की इतर ध्वनिलहरी अस्तित्वात नाहीत, फक्त आपण त्यांना अनुभवू शकत नाही. जेव्हा कुत्र्याची शिट्टी वाजवली जाते तेव्हा तिची वारंवारता मानवी कानाच्या कंपन मर्यादेपेक्षा जास्त असते आणि म्हणूनच ती आपल्यासाठी अस्तित्वात नसते. आपल्या द व्हायब्रेशनल युनिव्हर्स या पुस्तकात आध्यात्मिक लेखक केनेथ जेम्स मायकल मॅकक्लीन लिहितात की आपली 5 इंद्रिये, आपले विचार, तसेच पदार्थ आणि ऊर्जा हे सर्व कंपनशील आहेत. ते असा युक्तिवाद करतात की वास्तवता ही कंपनशील अर्थ लावण्याद्वारे परिभाषित केलेली धारणा आहे. आपले विश्व हे स्पष्टपणे कंपनशील वारंवारतांचा एक खोल महासागर आहे. याचा अर्थ असा की वास्तवता हे एक कंपनशील माध्यम आहे जे कंपनातील बदलांना प्रतिसाद देते. जर हे विश्व आपल्या विचार, शब्द, भावना आणि कृतींना प्रतिसाद देत असेल, कारण मॅकक्लीन यांच्या मते ते सर्व कंपनशील आहेत, तर कंपन नियमानुसार असे मानले जाते की आपण आपल्या वास्तवावर नियंत्रण ठेवू शकतो. तुमच्या विचार करण्याची, अनुभवण्याची, बोलण्याची आणि वागण्याची पद्धत बदला आणि तुम्ही तुमचे जग बदलायला सुरुवात कराल. एखादी कल्पना अस्तित्वात आणण्यासाठी किंवा त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे तुमच्या जाणीवेत आणण्यासाठी तुम्हाला तिच्या कंपन वारंवारतेशी जुळवून घ्यावे लागेल. एखादी गोष्ट तुमच्यासाठी जितकी अधिक वास्तविक किंवा ठोस असते तितके तुम्ही कंपन पातळीवर तिच्या जवळ असता. म्हणूनच जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीवर खरोखर विश्वास ठेवता आणि ती आधीच खरी आहे असे समजून वागता, तेव्हा ती तुमच्या भौतिक वास्तवात तुमच्यापर्यंत येण्याची शक्यता वाढते. तुम्हाला हवी असलेली वास्तविकता प्राप्त करण्यासाठी किंवा अनुभवण्यासाठी तुम्ही तुमच्या इच्छित गोष्टीशी ऊर्जावान सुसंवादात असले पाहिजे. याचा अर्थ असा आहे की आपले विचार, भावना, शब्द आणि कृती आपण जे मिळवू इच्छितो त्याच्याशी सुसंगत असल्या पाहिजेत. हे 2 ट्युनिंग फोर्क घेऊन दाखवता येते जे एकाच फ्रिक्वेन्सीवर जुळवलेले असतात. जर तुम्ही त्यापैकी एकावर आघात केला ज्यामुळे तो कंप पावू लागतो, तर दुसरा फोर्क स्पर्श न करताही कंप पावू लागेल. आघात केलेल्या ट्युनिंग फोर्कमधील कंपने दुसऱ्या फोर्कमध्ये हस्तांतरित होतात. कारण ते एकाच फ्रिक्वेन्सीवर जुळवलेले असतात, ते कंपनाच्या बाबतीत सुसंगत असतात. जर ते कंपनाच्या बाबतीत सुसंगत नसतील तर आघात केलेल्या ट्युनिंग फोर्कची कंपने दुसऱ्या फोर्कमध्ये हस्तांतरित होणार नाहीत. त्याचप्रमाणे एखादे विशिष्ट रेडिओ स्टेशन ऐकण्यासाठी तुम्हाला रिसीव्हर त्या स्टेशनच्या फ्रिक्वेन्सीवर ट्यून करावा लागतो.
हाच एकमेव मार्ग आहे ज्याद्वारे तुम्ही ते ऐकू शकता. जर तुम्ही वेगळ्या फ्रिक्वेन्सीवर ट्यून केले तर तुम्ही पूर्णपणे वेगळे स्टेशन ऐकू लागाल. एकदा तुम्ही एखाद्या गोष्टीशी कंपनशील सुसंवादात आलात की तुम्ही तिला तुमच्या वास्तवात आकर्षित करू लागता. तुम्ही कोणत्या फ्रिक्वेन्सीवर आहात हे ओळखण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तुमच्या भावना तुमच्या ऊर्जेचे खरे प्रतिबिंब दाखवतात. कधीकधी आपल्याला वाटते की आपण सकारात्मक मनस्थितीत आहोत किंवा चांगली कृत्ये करत आहोत. पण खोलवर आपल्याला माहीत असते की आपण तसे नाही, आपण फक्त नाटक करत असतो. जर आपण आपल्या भावनांकडे लक्ष दिले तर आपण आपल्या कंपनाचे खरे स्वरूप पाहू शकतो आणि त्यामुळे आपण आपल्या जीवनात काय आकर्षित करत आहोत हे देखील पाहू शकतो. जर आपल्याला चांगले वाटले तर आपण चांगले विचार करू आणि परिणामी आपण सकारात्मक कृती करू.